मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पिंकी ही आता छबीजवळ असते, तर आता नीरी ही हॉस्पिटलमध्ये गेलेली असते. हे युवराजला चांगल्या प्रकारे माहीत असतं, म्हणूनच तो आउट हाऊसजवळ येतो आणि तेथे आल्यानंतर तो इकडे तिकडे पाहतो. म्हणतो की आता मला काहीतरी करायलाच हवं, कारण की आता पियूबाई पण इथे नाही, त्याचबरोबर नीरीताई पण. मला आतमध्ये जाऊन काहीतरी पुरावा शोधायला हवा की ती पिंकीच आहे असं आता म्हणून तो लगेच आता आतमध्ये जातो. इकडे तिकडे आता पिंकीच्या बॅगा शोधू लागतो. त्याला माहीत असतं की असं कुणाच्या बॅगला हात लावणं खूप चुकीचं आहे, परंतु आता पिंकीचा शोध घेण्यासाठी खरंच ती माझी कारभारीण आहे की नाही हे शोधण्यासाठी आता युवराजला ही गोष्ट करावीच लागते. मनातल्या मनात आता एकाच गोष्टीचा तो विचार करत असतो, खरं तर ती कारभारीण आहे की नाही हे सत्य वधवून घेण्यासाठी मी हा मिताली बरोबर लग्नाचा घाट घातला आहे, परंतु हे माझ्या अंगलट यायला नको असं त्याला नेहमी वाटतं. म्हणूनच तो आता इकडे तिकडे ती पुरावे शोधू लागतो. तर आता त्यांचं डोकं नेहमी तिरपटत चालणार, कारण त्या पिंकीबाई सरपंचीनबाई आहेत म्हटल्यावर कोणताही पुरावा त्या पिंकी असल्याचा यामध्ये तर ठेवणार नाही असं म्हणून तो आता बाप्पाकडे प्रार्थना करतो की गणपती बाप्पा, माझं जर खरंच माझ्या कारभारणीवर मनापासून प्रेम असेल तर मला काहीतरी पुरावा मिळू देत असं म्हणून आता तो इकडे तिकडे तो पुरावा पाहू लागतो. तेव्हा आता तर त्याच्या हातातून आता काही वस्तू खाली पडतात. तेव्हा त्यामध्ये आता माईसाहेबांनी दिलेलं लॉकेट असतं. तेव्हा आता ते लॉकेट हातात घेत युवराज खूप इमोशनल होतो. त्याला आठवतं की पिंकीला हे लॉकेट माईसाहेबांनी दिलं होतं आणि तिच्या संरक्षणासाठी. त्यानंतर माझ्या पिंकी माझ्या कारभारीण मला दिसल्याच नाहीत. पण तो आता एका गोष्टीचा विचार करतो, जर का पिऊबाई कारभारीण नसतील, ती कारभारीण गायब होण्याच्या अगोदर हे लॉकेट नीरीताईंना दिलं असेल आणि नीरीताईंनी यामध्ये ठेवलं असेल तर असे अनेक प्रश्न त्याच्या आता डोक्यात येतात. नंतर तो विचार करतो, नाही नाही असं तिरपांगडं डोकं माझ्या कारभारणीचंच चालतं, कारण फ्लावर पॉटमध्ये ते लॉकेट. तेव्हा ते लॉकेट आता वर पकडत तो म्हणतो की कारभारीणबाई, आता शंकाच उरली नाही की तुम्ही पिऊबाई नाही आहात तर माझ्या कारभारीण आहात. त्यानंतर युवराजला आता दुसरा प्रश्न पडतो की ह्या आमच्या कारभारीणबाई आहेत तर यांचा चेहरा वेगळाच कसा. तर आता तो पिऊवरच संशय घेत म्हणतो की यांनीच काही तोतया कारभार तर केला नसेल, कारभारणीचं सोंग घेऊन ह्या इकडे आल्या असतील, खूप मोठा यामध्ये काहीतरी नक्कीच प्लॅन आहे. तर आता युवराज अजूनच मनातल्या मनात त्या गोष्टीचा खोलवर विचार करू लागतो. त्यानंतर त्याला काही गोष्टी आठवतात की सेम तसंच बोलणं, सेम तसंच राहणं, त्याचबरोबर सगळ्यांना कसं बरोबर भुलवायचं आणि आपल्या बाजूने सगळं काही करून घ्यायचं, ती सगळी पिंकीगिरी हे सेम टू सेम कधीच होऊ शकत नाही, म्हणून हीच माझी कारभारीण आहे. आता युवराजला खात्री पडते. त्यामुळे तो हसतो आणि म्हणतो, कारभारीण, सगळं जग बदलू शकतो परंतु तुमची पिंकीगिरी काही संपू शकत नाही. तरीही युवराजच्या मनात अजूनही खूप प्रश्न पडलेले असतात. तेव्हा तो तसाच बाहेर येतो. तो पूर्णपणे हतबल झालेला असतो. तर बाहेरून आता पिंकी येताना त्याला दिसते. तेव्हा तो लगेच पिंकीकडे जात विचारतो, तुम्ही नक्की कोण आहात आणि आमच्या माईसाहेबांनी आमच्या कारभारणीला दिलेलं ते लॉकेट तुमच्याकडे कसं. त्यावरती आता पिंकी खूप घाबरते आणि दरवाजाकडे पाहते. तिला समजतं की युवराज हा आतमध्ये गेला होता आणि त्याला ते लॉकेट सापडलं, म्हणूनच ती आता रागातच म्हणते, मग कुणाकडे असणार ते लॉकेट, माझ्याकडे नाही मग कुणाकडे, कारण माईसाहेबांनी मलाच ते लॉकेट दिलं होतं. तेव्हा हे ऐकताच आता युवराजला धक्का बसतो. तो म्हणतो, तुम्हाला कसं दिलं असेल, माझ्या कारभारणीला दिलं होतं. तेव्हा ती म्हणते, आत्ता तरी डोळे उघडा तुमचे, मी किती वेळा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की मीच आहे तुमची पिंकी, मीच आहे पिंकी युवराज धोंडे पाटील. आता हे ऐकताच युवराजला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता युवराज म्हणतो की पण तुमचा चेहरा कसा बदलला. त्यावरती पिंकी म्हणते, चेहरा बदलला म्हणून काय झालं, माझं मन नाही ओळखता आलं का तुम्हाला. आता युवराज काहीच बोलत नाही, फक्त तिच्याकडे पाहत राहतो. पिंकी म्हणते, अजूनही तुम्हाला नाही ओळखता आलं का असं म्हणून ती त्याला आता मिठी मारते. तेव्हा युवराज म्हणतो, तुम्ही मला अशी का मिठी मारताय. त्यावरती पिंकी म्हणते, मीच आहे तुमची पिंकी, तुमची सरपंचीन, तुमची कारभारीण बाई. त्यावरती युवराज म्हणतो, कसं. तेव्हा तुमचा चेहरा कसा बदलला असं तो विचारतो. पिंकी अजूनच त्याला घट्ट मिठी मारते आणि म्हणते, अहो एका अपघातात माझा चेहरा गेला, मग हा नवीन चेहरा मला मिळाला, तुम्ही तुमच्या पिंकीला कसं नाही ओळखू शकला. अहो किती वेळा मी तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न केलाय. ती युवराज म्हणतो, बाजूला व्हा अगोदर. तो पिंकीला जरा बाजूला उभं राहायला सांगतो. त्यावरती पिंकी म्हणते की तुमचं ते टचवालं अजून
तर आता युवराज म्हणतो टच शब्द माझा आणि माझ्या कारभारणीमधला सिक्रेट शब्द आहे, तुम्ही कसा वापरू शकता टच? त्यावरती आता पिंकी म्हणते कारण मीच तुमची कारभारीण आहे असं म्हणून आता ती त्याला लगेच मिठी मारते आणि म्हणते मीच तुमची कारभारीण. त्यावरती युवराज म्हणतो खरंच तुम्ही माझ्या कारभारीण आहात ना? ती म्हणते की हो. आता पिंकी म्हणते मला तुमच्या असंच आयुष्यभर कुशीत राहायचंय, आता फक्त मृत्यूच आपल्याला वेगळं करू शकतो. आता आयुष्यात मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. युवराज म्हणतो मीच तुम्हाला आता कुठे जाऊ देणार नाही. असं म्हणून दोघेही आता खूपच खुश असतात. दोघांच्याही डोळ्यातून आनंदाश्रू वाहत असतात. तर पुढे पिंकी म्हणते की मी आलेच ना शेवटी. युवराज म्हणतो हो आलातच तुम्ही माझ्याकडे. असं म्हणून दोघे पुन्हा पुन्हा आता एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करू लागतात. तर काही वेळाने आता पिंकी चुटकी वाजवते. खरं तर हा सगळा युवराजचा भास असतो, त्याचं स्वप्न असतं. तेव्हा तुम्ही इथे कसे आलात असं पिंकी विचारते. तेव्हा युवराज म्हणतो तुम्ही सांगितलेल्या गोष्टीवर मी विचार केला. तुम्ही म्हणाला होतात ना माझ्या कारभारणीवरचं बॅलन्स दूर करण्यासाठी तुम्ही मला मदत करणार. आता मी सुद्धा तुम्हाला मदत करायला तयार आहे. तुम्ही तयार राहा. तुम्ही इथे आहात की नाही ते मी पाहायला आलो होतो. मी लवकरात लवकर आलो तोपर्यंत तुम्ही तयार राहा. असं म्हणून युवराज आता तेथून जातो. तर आता पिंकी ही तिच्या रूममध्ये जाते. इकडे युवराज हा कॉफी पित असतो. तेवढ्यातच तेथे भाल्या येतो. भाल्या म्हणतो युवराज दादांनी मला बोलवलं होतं आणि कुठे गेले ते? तर आता युवराज त्याच्याकडे पाहतच राहतो. तेव्हा भाल्या म्हणतो काय नवीन शर्ट, गळ्यात लॉकेट, केस कटिंग, तुमचं तर रूपच पालटलं. हातात चा ग्लास नाही तर कॉफीचा मग, हे काय तुमचं रूपच पालटून गेले. वहिनी आले की काय? तेव्हा त्याबद्दलच तुझ्याशी जरा बोलायचे असं युवराज म्हणतो. तर आता ज्या पियूबाई आहेत ना त्या तोतया आहे असं मला वाटते, कारण माईसाहेबांनी आमच्या सरपंचीनबाईला जे लॉकेट दिलं होतं ते आता पियूकडे सापडलंय. त्यावरती भाल्या म्हणतो खरंच मला तर असं वाटतंय तोतया असेल, लईच पोचलेल्या दिसतात ह्या बाई. तेव्हा युवराज म्हणतो पोचलेल्या असू देत पण त्या चेहऱ्याचं काय करणार? त्यानंतर आता भाल्या म्हणतो मी तुम्हाला म्हटलं होतं ना ती तोतया आहे, फ्रॉड आहे. ती आपल्या सरपंचीनबाईची कॉपी आहे, ती फक्त तिच्यासारखी ॲक्टिंग करते. तेव्हा युवराज म्हणतो हो मला हे असं वाटतंय, पण दुसरं मन म्हणते की ती माझी कारभारीणच आहे. त्यावरती आता युवराज म्हणतो पुढे काय करावं ना कळतच नाही. भाल्या अरे त्या दिवशी जेव्हा छबिताईंना ॲडमिट केलं त्या दिवशी माझ्या मोबाईलवर एक व्हिडिओ आला होता, तो व्हिडिओ आता आपण पुन्हा पाहूयात. असं म्हणून तो व्हिडिओ पाहतात. तर त्यामध्ये आता पिंकीने गावकऱ्यांची माफी मागितलेली असते आणि त्याचबरोबर मी तुम्हाला नकली औषधं दिली असंही त्यामध्ये तिने स्पष्टपणे कबूल केलेलं असतं. त्यामुळे आता युवराजला धक्काच बसतो. तो म्हणतो त्या दिवशी नक्की त्यांच्याबरोबर कोण असणार आहे? तेव्हा आता युवराज आणि भाल्या हे दोघेही म्हणतात की उपसरपंच. आता खरं खोटं करण्यासाठी लगेच युवराज हा तिकडे जायला निघतो. तेव्हा आता दुसरीकडे पिंकी मनातल्या मनात विचार करते धनी मला भेटायला आले होते पण त्यांचा उद्देश ह्यावेळी नक्की वेगळाच काहीतरी होता. असं म्हणून ती काहीतरी गडबड आहे ती डोक्याला हात लावते. तर आता त्यानंतर तिला समजतं की ज्या फ्लावर पॉटमध्ये मी लॉकेट ठेवलेलं असतं ते पूर्णपणे वर आले. त्यामुळे ती ते लॉकेट पाहते आणि म्हणते बापरे कुणीतरी माझ्या रूमची झडती घेते, कुणीतरी माझ्या मागावर आहे असं मला समजतंय. तर आता खूप विचार केल्यानंतर तिला समजतं की धनीज माझ्या रूममध्ये आले आहेत. आता तिला खूप मोठा धक्का बसतो. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मिताली शॉपिंग करून घरी येते आणि युवराजला दाखवत असते ती आता खाली पडणार असते. तेवढ्यातच युवराज तिला पकडतो. तर मिताली म्हणते तू आमच्या एंगेजमेंटला यायचंय पियू. आता एंगेजमेंट झाल्यानंतर तिला एक श्रीफळ द्यायचा आणि घरी पाठवून द्यायचं असं सुशीला म्हणते. तर पिंकी युवराज एकमेकांकडे पाहतच राहतात. मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.